झटपट रवा आप्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करताय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिले दही किंवा ताक घ्या. माझ्याकडे दही होतं, त्यात पाणी टाकून लिक्विड फॉर्ममध्ये बनवून घे. 3 माणसांसाठी 2 कप रवा घेतला आणि दह्यामध्ये छान मिक्स करून तो 10 मिनिटं बाजूला ठेवून दिला. रवा 10 मिनिट तिकडे रेस्ट करतोय तोपर्यंत बारीक चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेला टोमॅटो आणि बारीक चॉप केलेली कोथिंबीर असं चॉप केलेले सगळे जिन्नस बेटरमध्ये टाकून घ्यायचे. तिखटपणासाठी बारीक चॉप केलेली मिरची टाकू शकता. त्यानंतर मीठ टाकलं आणि अर्धा चमचा इनो टाकून त्यावर थोडं पाणी टाकून इनोला मस्त असं ॲक्टिव्ह करून घेतलं, करून बाजूला ठेवलं. आणि त्यानंतर आप्याचं जे पात्र आहे ते गरम करून घेतलं. त्यामध्ये तेल टाकून सगळे काही मोल्ड आहे ते फिलअप करून घेतले. अगदी 10 ते 20 मिनिटांमध्ये होणारी झटपट अशी रेसिपी आहे. ट्राय करायला काहीच हरकत नाही. त्यानंतर मी इकडे साईड बाय साईड लगेचच मी चटणीही बनवायला घेतली. कोथिंबीर, मिरची आणि खूप सारे शेंगदाणे, आलं, लसूण हे सगळं घालून मस्त असं पेस्ट करून घेतली. इकडे तोपर्यंत आप्पे रेडी आपले झालेले आहेत. सगळे आप्पे पुन्हा फ्लिप करून 5 मिनिट पुन्हा गॅसवर होऊन द्यायचं. त्यानंतर लगेचच आप्पे काढून घ्यायचे. आणि मुलांची अशी लगबग चालूच असते की कधी त्यांना नाश्ता मिळतोय. 10 मिनिटाचा वेळ त्यांना काढायला काहीही प्रॉब्लेम नाही. अगदी 10 ते 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, ही रेसिपी ट्राय करणार असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशा सुंदर रेसिपीजसाठी आणि फॅमिली ब्लॉगसाठी फॉलो करायला बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.